मला एक इंटरेस्टिंग स्टेटमेंट आवडलं. जे माझे एक दुसरे इन्व्हेस्टर फ्रेंड आहेत ते म्हणतात की मी इन्व्हेस्ट करताना दोनच गोष्टी बघतो, आयदर बंदे में दम होना चाहिए या धंदे में दम होना चाहिए. सो आयदर द पर्सन हॅज टू बी व्हेरी इन्व्हेस्टेबल ऑर द बिझनेस हॅज टू बी इन्व्हेस्टेबल. तर लोकांना असं वाटतं की जर मी इन्व्हेस्टमेंट घेतली तर तो माणूस पैसे देतो म्हणजे तो मला डॉमिनेट करेल, माझं फ्रीडम जाईल, मला डिसिजन घ्यायला त्रास होईल किंवा तो माझ्या बिझनेसमध्ये खूप जास्त इंटरफिअर करेल. तर प्युअर इन्व्हेस्टर आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर ह्यातला फरक मला वाटतं लोकांना पण समजून सांगायला हवा. व्हॉट इज द रोल दे प्ले? प्युअर इन्व्हेस्टर पैसे लावणार आणि एका पुढाऱ्यासारख्या पैसे मागणार आणि पैशाची अपेक्षा ठेवणार. तो तुमच्या जर्नीच्या चॅलेंजेसमध्ये सहभागी नाही होणार. त्याने पैसे लावले, आता त्याला पैसे कमवून परत पाहिजे, दॅट्स ऑल. एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जो असतो ना, स्वतःच्या पैशाला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा त्या बिझनेसला एवढा आधार देईल की त्या आधारामुळे तो बिझनेस अजून यशस्वी ठरतो किंवा बनतो. याच्यामध्ये बंदे में भी दम होना चाहिए, धंधे में भी दम होना चाहिए और दमदार धंधा होना चाहिए. अगर ये हो सका तो सबसे बढ़िया धंदा है वो. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. एखादा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आहे ना, तो तुम्हाला दिशा देतो, पैसा देतो, मार्गदर्शन करतो, मेंटॉरिंग करतो आणि त्याचा एक्झिस्टिंग कस्टमर बेस देतो, त्याचे इकोसिस्टम देतो, त्याचं एक्सपान्शनचं रोडमॅप क्रिएट करून देतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकट मिळतात, कारण त्याला त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे वाढवायचे असतात. ते वाढवण्यासाठी त्याला कंपनीची व्हॅल्यू वाढवावी लागते. व्हॅल्यू वाढवण्यासाठी टर्नओव्हर वाढवावा लागतो. टर्नओव्हर वाढवण्यासाठी रेव्हेन्यू वाढवावा लागतो आणि रेव्हेन्यू वाढला की प्रॉफिट वाढतो. म्हणजे तुम्ही कंट्रोल एक्सपेन्स केले पाहिजे तर प्रॉफिट वाढतो. ते पण गणित एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरकडे असतं. तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात पैशाच्या व्यतिरिक्त की इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. फॉर एक्झाम्पल, मला एखादी अतिउत्कृष्ट व्यक्तीला माझ्या बिझनेसमध्ये आणायचं आहे, परंतु मला हे माहिती आहे की हा व्यक्ती जर माझ्याबरोबर काम करायला आला तर हा कमीत कमी 25 ते 50 लाख रुपये पगार मागणार. तर मग मी काय करणार? माझ्या कंपनीचं व्हॅल्यू 100 कोटी आहे आणि मला 3% स्टेक द्यायचं आहे एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला. आणि जर तुम्ही आलात तर त्या 100 कोटीचं व्हॅल्युएशन मी 60 कोटीच्या हिशोबाने गणित करू शकतो. तर तो समोरचा व्यक्ती काय करणार? 3% स्टेक घेणार 60 कोटीच्या व्हॅल्युएशनला आणि तुमच्याबरोबर निगडीत होणार. म्हणजे जो व्यक्ती जर तुम्ही हायर केला असता तर त्याचं मिनिमम रिटेनर 25 ते 50 लाख झालं असतं. आता तो व्यक्ती 1,80,00,000 रुपये आपल्याला देतोय आणि आपल्या बिझनेसमध्ये जुडतोय. इट इज अ स्मार्ट वे ऑफ अक्वायरिंग अ ग्रेट ह्युमन रिसोर्स. अ ह्युमन रिसोर्स जो फक्त पैसे घेऊन येत नाहीये, तर त्याची पूर्ण इकोसिस्टीम त्याच्याबरोबर घेऊन येतोय. एव्हरी स्मार्ट बिझनेसमॅन इन दिस वर्ल्ड या टाईपचं अक्विजिशन करतो. ज्या व्यक्तीला तुम्ही एम्प्लॉय म्हणून हायर करू न शकता ना, त्याला तुम्ही बिझनेस पार्टनर बनवू शकता. त्याचे पैसे इन्व्हेस्ट करून सुद्धा तो तुम्हाला तुमच्याबरोबर जोडतो आणि काम करतो. तर दिस इज अ स्मार्टर वे ऑफ गेटिंग द बेटर पीपल विथ यू. आणि हेच हेतू असला पाहिजे बिझनेसचा. त्याचा लावलेला पैसा बिझनेसमध्येच जाणार आहे, परंतु तुम्हाला त्याच्या सर्व्हिसेस तर फ्री ऑफ कॉस्ट मिळाले आणि आता तुमची जर्नी त्याची जर्नी झाली आणि तो तुमच्याबरोबर तुमच्या जर्नीमध्ये आहे. त्याने तुमच्यापेक्षा मोठं जग बघितलंय, जास्ती प्रवास केलेला आहे आणि जास्ती अनुभवी आहे. नेटवर्क मोठं आहे आणि नेटवर्क जबरदस्त मोठा आहे. आणि जेव्हा तुम्ही सांगता की हा माझा पार्टनर आहे, तर ते क्रेडिबिलिटी जी आहे ना, दॅट क्रेडिबिलिटी इज अमेझिंग. उद्याला समजा आनंद महिंद्रा तुमच्या बिझनेसमध्ये त्याने 1% इन्व्हेस्ट केले, बरोबर आहे, पर्सेंट एकच आहे, बट वी कॅन से ही इज माय पार्टनर. पण समोरचा सांगतो ना आनंद महिंद्रा माझे पार्टनर आहेत, सिंगापूर गव्हर्नमेंट माझी पार्टनर आहे, भारत सरकार माझे पार्टनर आहेत. तर यू हॅव टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज जिथे तुम्हाला अशा टाईपचे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स तुम्ही इन्व्हाइट करू शकता. पण त्याच्यासाठी तुमचे पण श्रम लागतील की तुमचा उद्योग वेगळ्या टाईपचा आहे, तुम्ही एक चांगला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, तुमचा कस्टमर बेस तगडं आहे, तुमची प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, त्याच्यानंतरच तुम्ही हा टप्पा घेऊ शकता. आय नो व्हेरी यंग कपल, व्हेरी यंग कपल हू स्टार्टेड अ बिझनेस. पुण्यातले आहेत, मराठी लोक आहेत. तरुण म्हणजे आजच्या तारखेला त्यांचं वय असेल साधारणतः 33-34 किंवा मॅक्झिमम 35 आणि बिझनेसचं वय असेल साधारणतः 8 ते 9 वर्षाचं. त्यांनी बिझनेस सुरू केला आणि त्यांचा हेतू एकच होता. त्यांचा हेतू होता की रतन टाटाने माझ्या कंपनीमध्ये स्टेक घ्यावा. ते करण्यासाठी, ते घडवण्यासाठी त्यांनी एक अशी परवानगी आणली सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं की त्या एका परवानगीमुळे त्यांचा पूर्ण बिझनेसचा सेक्टर क्रिएट झाला. तो सेक्टर नव्हता. पेट्रोल डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस आहे.
तो सेक्टर नव्हता, ह्यांनी तो सेक्टर क्रिएट केला. आणि त्यांनी रतन टाटाला कसं पिच केलं, त्यांच्या घराच्या बाहेर सतत ते 15 दिवस थांबले बाहेर, घराच्या बाहेर, आणि रोज मेसेज पाठवायचे आतमध्ये. आणि एक दिवस त्यांना रतन टाटांचा फोन गेला. ही स्टोरी इंटरनेटवर आहे, तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आणि त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे माझ्याबरोबर चहा घेण्यासाठी वेळ आहे का? दॅट इज द ह्युमिलिटी ऑफ रतन टाटा. हे लोक ताबडतोब भेटले. टाटा इन्व्हेस्टेड इन दॅट कंपनी, आणि आता मला असं वाटतंय की त्या कंपनीचं व्हॅल्युएशन हॅज क्रॉस 1000 crores जस्ट बिकॉज हू वॉज युअर फर्स्ट इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्ही नावं जर चांगली गोळा केली ना, इट इज लाईक मूव्ही मेकिंग. जे प्रोड्युसर डायरेक्टर असतात ते 4 स्टार्स घेतात, ब्लॉकबस्टर पिक्चर बनवतात. प्रत्येक स्टारच्या 10% जनतेने जरी पाहिला तर लावलेला पैसा रिकवर व्हायचा. म्हणून ते मल्टी स्टारर पिक्चर बनवायचे, कारण प्रत्येक स्टारचा एक फॉलोअर असतो. तर जर तुम्ही अशी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला ऑनबोर्ड केलं तर तुमच्या ग्रोथची वेग वाढेल, तुमच्या ग्रोथचं स्पीड वाढेल. तर हे सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे. वन ऑफ द स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स ऑल्सो आर पीपल हू हॅव गॉट फॉलोअर्स, फॉर एक्झाम्पल सेलिब्रिटीज. आणि आपल्या देशामध्ये 2 प्रकारची लोक भरपूर चालतात. एक आहे बॉलिवूड एंटरटेनमेंट, आणि दुसरं आहे स्पर्धा, क्रिकेट. आणि क्रिकेट प्रत्येक भारतीय नागरिकासाठी इट इज लाईक अ रिलिजन. तर ह्याच्यातनं कोण जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर जर झालं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रचंड प्रमाणात मीडिया फ्री मिळते. कारण जेव्हा हे लोक अनाऊन्स करतात तेव्हा त्यांची जी जनता असते, जे त्यांना फॉलो करतात, त्यांना 40 मिलियन, 60 मिलियन, 150 मिलियन लोक फॉलो करतात. तर त्या जनतेपर्यंत तुमचा मेसेज, तुमचं प्रोडक्ट आणि तुमची सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट पोहोचते. ते जुडल्याबरोबर तुमची व्हॅल्युएशन वाढते. तर एक बिझनेस स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असावा आणि एक सेलिब्रिटी स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असावा. या 2 गोष्टी जर आले तर तुम्हाला मागे वळून बघायची गरज लागणार नाही. दॅट शुड बी द प्लॅन फॉर एव्हरी मराठी उद्योजक. त्यांनी हे जर प्लॅनिंग केलं आणि जर घडवलं तर यू डोंट हॅव टू लुक बॅक एव्हर अगेन.